सन 1990 ते 1996 ह्या 6 वर्षांच्या काळात एक बाल हत्याकांडाने पूर्ण महाराष्ट्राला व भारताला हादरवून सोडलं होतं. मी दावा करतो की तुम्ही अशा भयानक हत्याकांडाविषयी ऐकणं तर सोडाच, पण कधी विचारही केला नसेल. सैतानालाही लाजवेल अशा या बाल हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या अंजनाबाई गावित हिने तिच्या सीमा व रेणुका या 2 मुलींना हाताशी धरून एकूण 42 लहान मुलांचं अपहरण करून त्यांची खूप निर्गुणपणे हत्या केली होती. तर ह्या महिला त्या बाळांची हत्या का करत होत्या, त्यांचं पुढं काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत या गोष्टीमधून. नमस्कार, मी राजवीर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो माझ्या क्राईम गोष्टी या यूट्यूब चॅनेलवर. आज मी तुम्हाला ज्या गुन्ह्याची गोष्ट सांगणार आहे त्याला लोक कोल्हापूर सिरियल किलरच्या नावाने ओळखतात. ही गोष्ट आहे सन 1996 ची. एका सुनसान ठिकाणी जवळपास 18 महिन्यांच्या एका बाळाची बॉडी रस्त्यावर पडली होती आणि जवळच एका विजेच्या खांबावर रक्ताचे डाग पडलेले होते. बाळाची स्थिती आणि खांबावर पडलेले रक्ताचे निशाण बघून अंदाज येत होता की बाळाच्या पायाला धरून खांबावर आपटण्यात आलं होतं. त्या कारणाने बाळाचा मृत्यू झाला होता. ह्या परिसरामधील ही काही पहिलीच घटना नव्हती. खरं तर ह्या परिसरातून रहस्यमय पद्धतीने अनेक लहान बाळ गायब झाले होते आणि त्यातील अनेक बाळांचा मृत्यू खूप भयानक पद्धतीने झालेला होता. आता पोलीस ह्या बाळांच्या खुनाचा तपास करू लागले होते, पण अनेक महिने उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागू शकलं नव्हतं. शेवटी खूप प्रयत्नानंतर अखेर पोलिसांना ह्या खुनामागे 3 महिलांचा हात आहे असं समजलं. या महिला होत्या सीमा गावित, रेणुका शिंदे आणि अंजनाबाई. अंजनाबाई ही या बाल हत्याकांडातील मुख्य सूत्रधार होती. अंजनाबाई ही नाशिकची राहणारी होती. तिचा जन्म एका खूप गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिने दारिद्र्य बघितलं होतं. त्या दारिद्र्यपणामुळे तिला लहानपणापासूनच चोरी करण्याची सवय लागली होती. जेव्हा अंजनाबाईने तरुणपणात पदार्पण केलं तेव्हा ती एका ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली व ती त्या ट्रक ड्रायव्हर सोबत नाशिक मधून पळून पुण्यात आली. पुण्यात तिने ड्रायव्हरशी लग्न केलं व आपला संसार थाटला. काही दिवस त्याच्यासोबत राहिली. त्या दरम्यान 1973 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव तिने रेणुका असं ठेवलं होतं. जेव्हा अंजनाबाईने मुलीला जन्म दिला तेव्हा त्या दोघांना सोडून तिचा नवरा कुठेतरी पळून गेला आणि त्याने दुसरं लग्न केलं. नवऱ्याच्या आशा सोडून जाण्याने तिला पैशांची अडचण जाणवू लागली होती. अशा परिस्थितीमध्ये कष्ट करून पैसे मिळवण्यापेक्षा तिने चोरी करून पैसे मिळवण्याचा रस्ता पकडला आणि लोकांचा खिसा कापायला सुरुवात केली. हळूहळू ती सिनेमा हॉल, बाजार, मंदिर अशा लोकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी खिसा कापणे, गळ्यातील चेन ओढणे अशा वेगवेगळ्या प्रकारची चोरी ती करू लागली होती. दिवस असेच निघून जात होते. तेवढ्यात अंजनाच्या आयुष्यात मोहन गावित म्हणून आणखी एक व्यक्ती आला. मोहन आर्मी मधून रिटायर्ड जवान होता. 1974च्या आसपास मोहन आणि अंजनाने लग्न केलं. 1975 मध्ये अंजनाने तिची दुसरी मुलगी सीमा हिला जन्म दिला. अशा प्रकारे अंजनाच्या आता 2 मुली होत्या, रेणुका आणि सीमा. सीमा आणि रेणुका दोघी लहान असतानाच मोहननेही अंजनाची साथ सोडली आणि प्रतिभा नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. दुसऱ्या नवऱ्याच्याही सोडून जाण्याने अंजना पुन्हा चोरीच्या मार्गाला लागली. ती पुन्हा सर्व प्रकारची चोरी करू लागली. सीमा व रेणुका यांना जसं जसं समजू लागलं अंजनाने त्या दोघींनाही या चोरींमध्ये सामील करून घेतलं. आता आई व दोन्ही बहिणी असे तिघे मिळून चोरी करू लागले होते. बघता बघता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंजनावर 125 पेक्षा जास्त चोरी, चेन स्नॅचिंग, पाकिटमारी यांसारखे गुन्हे दाखल झाले होते, पण ती कधीही पोलिसांच्या जाळ्यात अडकली नव्हती. जवळपास 1989चा साल आला आणि अंजनाची मोठी मुलगी रेणुका तरुणपणात आली. तिने शिर्डी मंदिर जवळ टेलरचं काम करणाऱ्या किरण शिंदे सोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतरही तिने चोरी करायचं थांबवलं नाही आणि ह्या तिघी आई व बहिणी या धंद्यामध्ये नियमितप्रमाणे काम करतच राहिल्या व रेणुका हिने नवरा किरण शिंदे यालाही या कामामध्ये सामील करून घेतलं. रोजच्या आपल्या सवयीप्रमाणे शिर्डी मंदिरमध्ये रेणुका एक चोरी करत होती तेव्हा ती पकडली गेली. पकडल्यानंतर ती स्वतःला निर्दोष म्हणू लागली, पण लोक ते मानायला तयार नव्हते. तेव्हा तिने तिच्या हातात असणाऱ्या बाळाची शपथ घ्यायला सुरुवात केली व म्हणू लागली, शेवटी मी एक बाळाची आई आहे, मग मी चोरी कशी काय करू शकते आणि मी त्या बाळाची खोटी शपथ का घेईन. जेव्हा रेणुका त्या बाळाची शपथ घेऊ लागली त्यावर लोकांचा विश्वास बसला. असं त्या बाळाला तिने लोकांसमोर धरून स्वतःची त्यांच्यापासून सुटका करून घेतली. लोकांनी त्या लहान बाळाला बघून तिच्यावर दया दाखवली होती, पण त्यांना कुठे माहित होतं या दाखवलेल्या दयेमुळे आसपास बऱ्याच बाळांना ह्याची शिक्षा भोगावी लागणार होती. पहिल्यांदा बाळाला समोर करून चोरीतून स्वतःची सुटका केल्यानंतर रेणुकाला ही कल्पना आली की चोरी दरम्यान पकडण्यात आल्यावर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी बाळाची अशी मदत होऊ शकते आणि इथूनच गुन्ह्यांची मालिका सुरू झाली.
1990 साली जुलै महिन्यात रेणुका कोल्हापूरमध्ये असताना तिला एका सुनसान ठिकाणी एक लहान मुलगा खेळताना दिसला. तिने आजूबाजूला कोणी आहे का बघण्यासाठी नजर फिरवली, पण तिला दुसरं कोणी दिसलं नाही. संधी साधून तिने त्या बाळाला उचलून घेतलं आणि सोबत घेऊन जाऊ लागली. ते बाळ 2 वर्षांपेक्षा लहान असल्याने त्यानेही तिला काही विरोध केला नाही आणि रेणुका त्या बाळाला घेऊन पुण्याला आली. ती ज्या मुलाला घेऊन घरी आली ते बाळ एक भीक मागणाऱ्या महिलेचं होतं. 1 वर्ष पुण्यामध्ये राहिल्यानंतर ती 1991 मध्ये त्या बाळाला घेऊन कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेली आणि चोरीसाठी संधी शोधू लागली. थोड्याच वेळात संधी बघून तिने एका महिलेच्या पर्समधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, पण चोरी दरम्यान ती पकडली गेली आणि लोकांनी चारी बाजूने रेणुकाला घेरलं आणि मोका बघून तिने त्या बाळाला जमिनीवर जोरात आपटलं आणि म्हणू लागली, मी चोरी केली नाहीये. आपटल्यावर ते बाळ जोरात रडू लागलं, कारण रेणुकाने त्या बाळाला एवढ्या जोरात आपटलं होतं की त्याचं डोकं फुटलं होतं व खूप रक्त वाहत होतं. असं केल्यावर लोकांचं लक्ष रेणुकाच्या चोरीवरून हटून त्या बाळावर गेलं आणि सगळे एक सुरात बोलू लागले की ही महिला खरं बोलत आहे, तिने चोरी केलेली नाहीये. म्हणून तर तिने तिचा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या बाळाला असं जमिनीवर आपटलं. अशा प्रकारे तिने लोकांकडून सहानुभूती मिळवली आणि लोक उलट तिच्यावर चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेलाच दोष देऊ लागले. लोकांनी रेणुकाच्या बाळाला उचललं व तिच्या हातात दिलं. तिला त्या बाळाला सांभाळून हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. अशा प्रकारे चोरी करूनही बाळाला मोहरा बनवून ती स्वतःची चोरीमधून निर्दोष सुटका करून घेण्यात यशस्वी ठरली होती. रेणुकाला ही बाळाला मोहरा बनवून चोरी करण्याची कल्पना इतकी आवडली की तिने ही कल्पना आपली आई अंजनाबाई व बहीण सीमा गावित ह्या दोघींनाही सांगितलं. त्या तिघींना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी ठरवलं, इथून पुढे आपण जी चोरी किंवा पाकिटमारी करणार आहे तेव्हा एक तरी बाळ आपल्यासोबत ठेवायचं, जेणेकरून चोरी करताना पकडले गेल्यास बाळाला सापटून त्यातून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. रेणुकाने मंदिरात ज्या बाळाला आपटलं होतं ते बाळ अजूनही तिच्या सोबत होतं व डोक्याला झालेल्या घावामुळे ते एकसारखं रडत होतं. त्याच्या रडण्याने तिघी आई व मुली हैराण झाल्या होत्या. शेवटी कंटाळून तिघींनी त्या बाळापासून सुटका करून घ्यायचं ठरवलं, पण त्यांचा तो निर्णय एवढा क्रूर होता की ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. तिघींनी बाळापासून सुटका करून घेण्यासाठी खूप निर्दयीपणाने त्या बाळाला मारण्याचा निर्णय घेतला होता. त्या तिघी त्या 18 महिन्यांच्या बाळाला घेऊन एक सुनसान ठिकाणी गेल्या. तिथे रेणुकाने त्या बाळाला पायाला धरून हवेत उलटं लटकावलं आणि हलवून त्याला जवळच असलेल्या खांबावर आपटलं. रेणुका त्या बाळाला तोपर्यंत आपटत राहिली जोपर्यंत बाळाचा श्वास थांबला नाही. बाळाने आखरीचा श्वास घेतल्यावर त्यांनी तिथे जवळ असणाऱ्या नाल्यामध्ये त्याला फेकून दिलं. बरेच दिवस निघून गेले, ना कुणी त्या बाळाची चौकशी केली, ना या तिघींवर कुणाला संशय आला. अशा प्रकारे तिघी आई लेकीनं समजून आलं होतं की ही कल्पना किती उत्तम आहे, ह्यामध्ये पकडलं जाण्यास कसलाच धोका नाहीये. अशा प्रकारे ह्या तिघी पहिला बाळांचं अपहरण करायच्या आणि बाळांचा असा वापर करून चोरी करायच्या. बऱ्याच वेळा असं झालं, चोरी करताना त्या पकडल्या गेल्या व त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी, निर्दोष सिद्ध करण्यासाठी बाळांना असं जमिनीवर आपटलं आणि असं झाल्यावर लोकांचं लक्ष बाळांवर केंद्रित व्हायचं आणि मोका साधून त्या तिथून पळून जायच्या किंवा लोकच त्यांना सहानुभूतीने निर्दोष समजून त्या बाळाला उचलून त्यांच्याकडे द्यायचे आणि त्या खूप आरामात तिथून निघून जायच्या आणि घरी येऊन मुलांना खूप निर्दयीपणाने मारलं जायचं. ह्या महिला किती निर्दयी होत्या त्याचा अंदाज तुम्हाला या गोष्टीवरून येईल. जेव्हा एकदा एक लहान बाळ जास्त रडू लागलं तेव्हा तिघींनी त्या बाळाला एका पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवलं. त्याचे हातपाय तोपर्यंत पकडून ठेवले जोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला नाही. अशाच प्रकारे एकदा तिघींनी एक 2.5 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिचा वापर करून एक चोरी केली आणि पकडलं गेल्यावर त्या मुलीला त्याने रस्त्यावर आपटलं. नेहमीसारखा ह्यावेळी पण लोकांचं लक्ष चोरीवरून त्या बाळांवर गेलं आणि निर्दोष सांगून त्या तिघीही तिथून त्या मुलीला घेऊन घरी आल्या. इकडे जखम झाल्याने ती निरागस मुलगी एकसारखं रडत होती. ते बघून त्या तिघींना त्या मुलीचा खूप राग आला. तेव्हा त्यांनी एक निर्जन रस्ता बघून त्या मुलीला रस्त्यावर आपटून मारून टाकलं आणि एका थैलीमध्ये घालून पुढे निघून गेल्या. त्यांना रस्त्यात एक थिएटर दिसलं. तिथे त्यांनी सिनेमा बघायचं ठरवलं. त्यांची हिंमत तर बघा. त्या बाळाला थैलीत घालून त्यांनी थिएटरमध्ये थैली सोबत ठेवून 3 तास पूर्ण सिनेमाचा आनंद घेतला. नंतर थैली घेऊन थिएटरच्या बाहेर आल्यावर निर्जन रस्ता बघून त्यांनी ती थैली फेकून दिली व खूप आरामात घरी निघून आल्या.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या गोष्टी समोर कशा आल्या, तर 1996 मध्ये अंजनाबाई, रेणुका शिंदे व सीमा गावित यांना पोलिसांद्वारे अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी हा खुलासा केला होता. व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की सीमा आणि रेणुकाची आई अंजनाबाईला पहिल्या नवऱ्याने सोडलं होतं व दुसरा नवरा मोहन त्यानेही तिला सोडून प्रतिभा नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. या तिघींनी प्रतिभाची लहान मुलगी क्रांती हिचा म्हणजे त्यांच्या सावत्र बहिणीचं अपहरण केलं होतं. तिचा वापर एका चोरीमध्ये करून झाल्यावर तिचा खून करून तिला एका उसाच्या शेतात फेकून दिलं होतं. प्रतिभानेच पहिल्यांदा ऑक्टोबर 1996 मध्ये आपल्या मुलीच्या खुनाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती आणि तिनेच पहिल्यांदा ह्या तिघींवर संशय व्यक्त केला होता. अंजनाबाई व तिच्या मुली सीमा आणि रेणुका यांना समजलं होतं की आता पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तेव्हा त्या तिघीही लपून बसल्या, पण पोलीस एकसारखं ह्यांच्या शोधात होते. अखेर 19 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. अटकेनंतर त्या तिघीही लहान बाळांचे अपहरण व हत्या ह्या गुन्ह्यांची कबुली देत नव्हत्या आणि एवढंच बोलू लागल्या होत्या की आम्ही बारीक सारीक चोऱ्या व पाकिटमारी करतो, बाकीच्या गुन्ह्यांमध्ये आमचा काहीच हात नाहीये. बऱ्याच लोकांनी जबाब दिला की वेगवेगळ्या वेळी तिन्ही महिलांना वेगवेगळ्या मुलांसोबत पाहिलं आहे आणि जेव्हा त्या पकडल्या जायच्या तेव्हा त्या बाळांना आपटायच्या. जेव्हा ह्या तिघी पोलिसांसमोर काही कबूल व्हायला तयार होत नव्हत्या तेव्हा पोलिसांद्वारे रेणुका शिंदेच्या नवऱ्याला किरण शिंदेला अटक करण्यात आली. पोलिसांना समजलं होतं की या अपहरणात किरण शिंदेचा हात नाहीये. मग पोलिसांनी त्याला ऑफर दिली की सगळ्या गोष्टी खऱ्या सांगून सरकारी साक्षीदार झाल्यास त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात येईल. अशा प्रकारे किरण शिंदे आपली सासू अंजनाबाई, मेहुणी सीमा गावित आणि पत्नी रेणुकाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाला व सरकारी साक्षीदार बनला. सरकारी साक्षीदाराच्या अनुषंगाने किरण शिंदेने पोलिसांना कबुली दिली की या तिघींनी मिळून अनेक बाळांचं अपहरण करून त्यांची हत्या केलेली आहे. किरण शिंदेने दिलेल्या साक्षीनंतर पोलीस तिघींची सक्तीने चौकशी करू लागले. शेवटी पोलिसांच्या खाक्यासमोर तिघीही एकामागून एक सगळ्या गुन्ह्यांची कबुली देऊ लागल्या आणि त्यांनी ज्या गुन्ह्यांची कबुली दिली त्या ऐकून पोलिसांच्या पायाखालील जमीन सरकली. पोलिसांच्या चौकशीमध्ये कमीत कमी 42 मुलांच्या अपहरणाच्या गोष्टी समोर आल्या. त्या सर्व मुलांचं अपहरण ह्या तिघींनी महाराष्ट्राच्या पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण आणि कोल्हापूर मधून केलं होतं आणि चोरी करून झाल्यावर ह्या मुलांची वेगवेगळ्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी त्या तिघींच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना तिथून बऱ्याच मुलांचे कपडे व मुलांच्या हत्येचे पुरावे सापडले. ह्या चौकशी दरम्यानच तिघींनी मुलांच्या वेगवेगळ्या हत्येच्या गोष्टी पोलिसांसमोर कबूल केल्या होत्या. पुढे त्यांनी कबुली दिली की काही मुलांना त्या गळा आवळून मारायच्या तर कुणाला पाण्यात बुडवून निर्दयपणाने त्यांचा जीव घ्यायच्या. त्यांना जेव्हा क्रांतीच्या हत्येबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्या सांगू लागल्या, अंजनाबाई, रेणुका व सीमा यांनी 19 ऑगस्ट 1995 रोजी क्रांतीचं तिच्या शाळेतून अपहरण केलं. सगळे क्रांतीसोबत पुण्यातील मकवाना चाळीत 3 ते 4 महिने राहिले. पुढे 6 डिसेंबर 1995 रोजी क्रांतीला घेऊन हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या नरसोबावाडीमध्ये आले. दत्त जयंतीमुळे मंदिरात गर्दी होती. या सगळ्यांनी देवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एसटी स्टँड शेजारी असलेल्या उसाच्या शेतात तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह त्या उसाच्या शेतात फेकून दिला. एकंदरीत ह्या महिला माणसांच्या वेशात राक्षस होत्या, ज्यांचे कृत्य शब्दात मांडणे हे कठीण आहे. त्यांनी ज्या मुलांचं अपहरण केलं होतं किंवा ज्यांची हत्या केली होती ते सगळे 4 वर्षांपेक्षा लहान होते. काही बाळांचं वय तर फक्त 8 महिने 10 महिने होतं, ज्यांची ह्या तिघींनी अमानवी पद्धतीने हत्या केली होती. पोलिसांनी त्या तिघींवर 42 मुलांची हत्या व अपहरणाचा गुन्हा नोंदवला व तपास चालू केला. पण संपूर्ण चौकशी केल्यानंतरही पोलिसांना फक्त 13 मुलांचं अपहरण व 5 मुलांच्या हत्येचे पुरावे मिळू शकले. अटकेनंतर त्यांना सरळ जेलमध्ये पाठवलं गेलं आणि पोलीस जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात लागले. पण ह्या गुन्ह्यांबाबत कोर्टमध्ये केस चालू व्हायच्या आधीच 1997 साली आजारपणामुळे ह्या केसमधील मुख्य सूत्रधार असणाऱ्या अंजनाबाईचा वयाच्या 50व्या वर्षी जेलमध्येच मृत्यू झाला. अंजनाबाईच्या मृत्यूनंतर तिच्या मुली रेणुका आणि सीमा ह्या दोघींवर खटला चालवला गेला. या संपूर्ण खटल्यामध्ये ट्रायल दरम्यान पोलिसांद्वारे एकूण 156 साक्षीदार पुढे आणण्यात आले. पोलिसांद्वारे ह्या दोघी बहिणींवर 13 मुलांचे अपहरण व 10 मुलांच्या हत्येचे आरोप लावण्यात आले. पण कोर्टद्वारे 28 जून 2001 रोजी त्या दोघींना 13 अपहरण व 10 ऐवजी फक्त 6 मुलांच्या हत्येबाबत दोषी ठरवण्यात आलं. सेशन कोर्टद्वारा रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
या केसमध्ये माफीचा साक्षीदार बनलेल्या रेणुका शिंदेचा नवरा किरण शिंदेची सुटका करण्यात आली. सेशन कोर्टाच्या निर्णयाविरोधात दोघी बहिणींनी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टाने सेशन कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती लावून सुनावणी चालू केली, पण पूर्ण सुनावणीनंतर 9 सप्टेंबर 2004 रोजी हायकोर्टने पण फाशीची शिक्षा तशीच ठेवली. हायकोर्टच्या ह्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टमध्ये पण चॅलेंज केलं गेलं. 31 ऑगस्ट 2006 रोजी सुप्रीम कोर्टने पण मुंबई हायकोर्टची शिक्षा कंटिन्यू ठेवली. पुढे त्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवली. खालील न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी त्यांच्या गुन्ह्याला कमी न लेखता फाशीची शिक्षा सुनावली होती. म्हणून दोघींनी आता राष्ट्रपती यांच्यासमोर दया याचिका दाखल केली, ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेऐवजी आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. पण जुलै 2014 मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुन्ह्यांची गंभीरता ओळखून त्यांची याचिका फेटाळून लावली व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्या दोघींनी इथेही हार मानली नाही. आणखी एकदा मुंबई हायकोर्टमध्ये 19 ऑगस्ट 2014 रोजी याचिका दाखल केली. यामध्ये हे बोललं होतं की त्यांना फाशीची शिक्षा 2001 मध्येच मिळाली होती, पण त्या शिक्षेवर 14 वर्ष उलटून गेल्यानंतरही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. जिथे आम्ही दोघी बहिणी क्षणाक्षणाला फाशीच्या शिक्षेच्या भीतीमध्ये जगत आहोत. बरेच दिवस कोर्टाची सुनावणी व कागदांच्या पूर्ततेनंतर शेवटी 18 जानेवारी 2022 रोजी मुंबई हायकोर्टाने रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांची फाशीची शिक्षा बदलून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सध्या ह्या दोघी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आपली कारावासाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, एकामागून एक असे सलग 6 वर्ष मुले गायब होत असताना पोलीस नक्की काय करत होते? तर ज्या मुलांचं अपहरण केलं जायचं ती मुलं खूप गरीब घरातील असायची, जे स्लम एरियामध्ये असायचे, आणि हेच कारण होतं मुलं गायब होत राहिली पण पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्नही नाही केला. सीमा आणि रेणुका तर कारावासाची शिक्षा भोगत आहेत, पण तुमच्या मते त्यांना कोणती शिक्षा द्यायला हवी होती? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्राईम रिलेटेड गोष्टी ऐकत राहण्यासाठी माझ्या क्राईम गोष्टी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.